अकोल्यात सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी न्याय मिळवणं होणार सोपं। जिल्हा सैनिक कार्यालयात मोफत विधी सहाय्य केंद्र सुरू करण्यात आलं आहे। या केंद्रातून कायदेशीर मार्गदर्शनापासून ते मोफत कायदेशीर सेवा पुरवली जाणार आहे। देशाच्या संरक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या परिवारांना आता न्याय मिळण्यासाठी अधिक आधार मिळणार आहे। अकोल्यातील जिल्हा सैनिक कार्यालयात विधी सहाय्य केंद्राचे शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रोशनी बन्सल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। हा उपक्रम नालसावीर परिवार सहाय्यता योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे। यामध्ये सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रांची मदत आणि न्यायालयीन कारवाईसाठी विधी सहाय्य मिळणार आहे। शुभारंभ सोहळ्यात प्रमुख लोक अधीक्षक एन उंबरकर, सहाय्यक लोक अभिरक्षक अभय डोंगरे, ॲडव्होकेट चैतन्य बाळापुरे, ॲडव्होकेट सागर जोशी, सैनिक कल्याण संघटक ज्ञानेश्वर रुमने आणि वसतिगृह अधीक्षक ऋषिकांत राणे यांसारखी मान्यवर व्यक्ती उपस्थित होती। या केंद्राच्या स्थापनेमुळे वीर जवानांच्या कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होणार आहे। स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या या मदतीमुळे कायदेशीर बाबीतही होणारा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी होईल, अशी भावना सैनिक कल्याण विभागाने व्यक्त केली। सैनिकांनी राष्ट्रासाठी केलेल्या बलिदानाचा सन्मान म्हणून आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची पाऊल ठरणार असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सांगितले। सदर लीगल एड क्लिनिक मध्ये सैनिक आणि त्यांच्या परिवाराकरिता मोफत विधी सेवा सहाय्यता मिळणार आहे। या क्लिनिक मध्ये माजी सैनिक व आजही कार्यरत असलेले सैनिक यांचे कुटुंबीय यांना कायदेशीर मोफत सल्ला व कायदेशीर मदत देण्यात येणार आहे। करिता सगळ्यांना आवाहन करते की जास्तीत जास्त या योजनेअंतर्गत सुरू झालेल्या लीगल एड क्लिनिकचा फायदा घ्यावा